नमस्कार मित्रांनो, वामन पुरवडेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज खूप दिवसांनी मी इंटरॅक्शनचा व्हिडिओ करतोय। तुमच्या समोर येण्याचं कारण हे आहे की कारण मी बऱ्याचदा कार व्लॉग्स करतो आणि त्यामध्ये शक्यतो मी तुमच्या समोर येत नाही, कारण मला सगळं सभोवतालचं जग दाखवायचं असतं। त्यामुळे मी बऱ्याचदा कारमध्ये बसलेला असतो आणि तुम्हाला सगळं कमेंट्री देत असतो, तुम्हाला सांगत असतो की काय आहे समोर, कसा आहे रस्ता, कोणतं गाव आहे वगैरे वगैरे, इथे पर्यटन कसं करता येईल वगैरे। तर आज येण्याचं कारण हे आहे की तुम्हाला माहिती आहे एक लॉंग वीकेंड आहे, खूप मोठी सुट्टी आहे। अगदी 31-1-2 जानेवारीपर्यंत लोक कोकणात येत राहतील आणि विशेषतः माझे जे सबस्क्रायबर आहेत किंवा माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना काही मला सूचना द्यायच्या आहेत आणि त्या सूचना अशा आहेत की तुम्ही अनेक कोकणात होणारे सध्या अपघात ऐकत असाल, विशेषतः बीचवर, रस्त्यावर, त्यानंतर इतरही काही अपघात, इतरही काही इन्सिडेंट। तर त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, एक सगळ्यात पहिली सूचना मी ही देईन आणि माझं तुम्हाला आवाहन पण असेल की जर तुम्ही कोणत्याही बीचवर जात असाल, तुम्ही व्हिडिओ बघितले असतील युट्यूबवर, बीचवर जात असाल तर त्या गावातल्या स्थानिक लोकांना एकदा विचारून घ्या की कोणती वेळ आहे योग्य वेळ त्या बीचवर जाण्याची। भरती ओहोटी असते, गावातल्या लोकांना माहिती असतात या गोष्टी। त्यांनी जर कोणत्या सूचना दिल्या तर त्या पाळायचा प्रयत्न करा। त्यांनी जर तुम्हाला सूचना दिल्या की समुद्रात जाऊ नका तर ते विचार करूनच तुम्हाला सांगत असतील का जाऊ नका। आणि समुद्र हे काही तलाव नसतो, तो काही तळ नाहीये। समुद्रामध्ये भरती असते, ओहोटी असते, लाटा असतात, लाटा आपल्याला खेचतात, पायाखालची वाळू सरकते, अशा अनेक गोष्टी असतात। सो त्यामुळे तुम्ही शक्यतो गावातल्या लोकांनी दिलेल्या सूचना ज्या असतील त्याचा नक्की विचार करा। लोकांना विचारा बीचवर जाण्यापूर्वी कुठलं सेफ बीच आहे, कुठलं चांगलं बीच आहे, या गोष्टी तुम्ही स्थानिक लोकांना पण विचारू शकता। आणि कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पट्ट्यामध्ये लोक तुम्हाला नक्की माहिती देतील, तर ती माहिती विचारत घेऊनच जा। अजून एक मी गोष्ट बघतो, अगदी काल घडली आहे गणपतीपुळेला आणि बऱ्याच ठिकाणी घडत असते, ती म्हणजे बरेच लोक आपली 4 व्हीलर घेऊन वाळूमध्ये आतपर्यंत जातात आणि मग टायर अडकतात आणि मग क्रेन बोलवा किंवा स्थानिक लोकांना त्रास द्या, या सगळ्या गोष्टी असतात। सो त्यामुळे लक्षात ठेवा, जी समुद्रावरची वाळू जी आहे तिथे तुम्हाला गाडी चालवण्यासाठी कोणती आयडियल प्लेस नाहीये। तुम्ही तुमची गाडी पार्किंगमध्ये लावा, रस्त्यावर लावा, जिथे कुठे पार्किंग असेल तिथे लावा, मात्र पुढे गाडी नेऊ नका, कारण त्याचे अनेक त्रास होतात। तुमची गाडी अडकते, त्यामुळे इतर पर्यटकांनाही त्रास होतो, त्याशिवाय स्थानिक लोकांना, ग्रामस्थांना, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, प्रशासन असेल, त्यांनाही त्रास होतो। तर या गोष्टीचा तुम्ही विचार करणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना किंवा मी एक तुम्हाला आवाहन करेन की कचरा टाकू नका। खूप मोठ्या प्रमाणावर कोकणामध्ये यावेळी लोक येतात आणि तुम्ही जर कचरा टाकला आणि जर तुम्ही विशेषतः जेवणाच्या ज्या पत्रावळी वगैरे असतात त्या स्वतःच्या स्वतः जर कलेक्ट केल्या आणि तिथे तिथे कुठे कचरा कुंडी असेल तिथे टाकला तर त्याचा फायदा होतो। कारण आम्ही अलीकडेच काही ठिकाणी बीच क्लिनिंगच्या ड्राईव्ह केल्यात आणि त्यामध्ये आम्हाला चांगलाच अनुभव आहे की किती खराब केलेलं असतं बीच। सो त्यामुळे मुद्दाम मी हे सांगेन की तुम्ही ही काळजी घ्या। आणखी एक महत्त्वाचं, कोकणातले रस्ते हे काही घाटावरच्या रस्त्यांसारखे किंवा इतर भागातल्या रस्त्यांसारखे प्लेन नाही आहेत, हे वळणावळणांचे रस्ते आहेत। सो तुम्हाला अंदाज येत नाही, बऱ्याचदा तुम्ही ओव्हरटेक करायचा प्रयत्न करता, मी अनेक गाड्या बघतो पर्यटकांच्या की जे ओव्हरटेक करायचा प्रयत्न करता करता फसतात आणि समोर त्यांची टक्कर होते। सो त्यामुळे हा प्रकार टाळा, शांतपणे गाडी चालवा। समोरचा जर स्पीडिंग करत नाहीये, तो काळजीपूर्वक गाडी चालवतो, त्याला काहीतरी कारण असेल। विशेषतः MH9 किंवा MH8 किंवा MH7 ह्या गाड्या ज्यावेळी शांतीपूर्ण गाड्या चालवत असतात, वळण व्यवस्थित घेत असतात, त्यावेळी त्यांना खूप वेळ आहे म्हणून ते करतात असं नाही, त्यांना अंदाज असतो की समोर किती टर्न्स आहेत। तुम्ही त्यांना ओव्हरटेक करायचा प्रयत्न करू नका। तुम्हाला ज्यावेळी ओव्हरटेक करता येईल, समोर व्हिजिबिलिटी असेल, त्यावेळी नक्की ओव्हरटेक करा आणि याने अपघात टाळता येऊ शकतो। बरेच अपघात होत आहेत या काळामध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की तुम्ही जर बीचवर जात असाल तर मात्र स्थानिक लोकांना, प्रशासनाला विचारणं पॉसिबल नसेल तर स्थानिक लोकांना विचारा, तिथल्या लोकांना विचारा की कोणती योग्य वेळ आहे ती, आणि नंतरच जा। कारण या गोष्टी आता सध्या खूप घडत आहेत आणि नंतर तुम्ही स्थानिकांना दोष देता कधी कधी की प्रशासन आलंच नाही, त्यांनी हा इश्यू केला, तो इश्यू केला। पण मुळात काही गोष्टी आपल्या हातात पण असतात आणि त्या आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या आपण नक्कीच प्रयत्न करू की कसे हे सगळ्या इन्सिडेंट किंवा ऍक्सिडेंट टाळता येतील आणि कसं चांगलं पर्यटन होईल। तुम्ही एन्जॉय करण्यासाठी कोकणात येता,
किंवा तुम्ही तुमचा चांगला वेळ घालवण्यासाठी कोकणात येता, कोकणातला निसर्गाचा आनंद घ्या, इथल्या पर्यटन स्थळांना भेटी द्या, मंदिरांना भेटी द्या आणि या सगळ्या गोष्टी ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा जे इन्सिडेंट ऍक्सिडेंट होतात ते टाळण्याचा आपण सगळेच एकत्र प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.